Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again at my YouTube channel. Now we are going to learn congruency of triangles in chapter 3 triangles of standard 9th math second. Right? अथवा आपण यापूर्वी काय बघितलं इंटेरियर अँगल्स त्याचे रिमोट इंटेरियर अँगल एक्सटेरियर अँगल त्यांचं रिलेशन बघितलं लास्ट एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये काय होणार आपण कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स अँड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. राईट. अथवा कॉन्ग्रुएन्सी मीन्स this is property. We have already seen congruent segments. Congruent segments आपण बघितलेले आहे. जर काय असेल AB and PQ are two segments, their lengths are equal, त्यांचे लेंथ जर सेम असेल लांबी तर आपण काय AB segment AB is congruent with segment PQ. राईट. हे आपण ऑलरेडी काय केलं लर्न केलेलं आहे. अँगल्सचे मेजर काय असेल same. This is 30 degree, this is also A B C P Q R, both angles measure is 30 degree, then these angles are congruent. याला काय लिहिले आपण angle ABC congruent with angle PQR. that is figures if placed 1/1 then we get they are coincide. ते एक आपल्याला एकच दिसतील अशा फिगर्सला काय म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट फिगर्स. बरोबर. हे आपण ए बी याच्यावर प्लेस केले तर सेम दिसेल, हा अँगल याच्यावर प्लेस केलं तर सेम दिसेल. म्हणजेच काय की त्यांचे जर काय असेल ते त्यांचे मेजर सेम असतील. बरोबर. याच्यात अमाऊंट बघा हा 30 डिग्री 30 डिग्री, इथे पण काय याची समजा 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर असे जे असेल त्यांना काय म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट. आता जस्ट वी आर गोइंग टू लर्न congruency of triangles. Congruency means the property of it is a property. Congruent, two triangles are congruent, then there we say that there is a congruency in triangle. Now here, if here is two triangles, if I place one upon another, then what we get? We get it single. Right? आपल्याला एकच दिसतोय ना. बरोबर. असे जे यांना काय आपण दीज आर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. राईट. आता हे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला एक पार्ट बघायचं आहे करस्पॉन्डन्स. आता दोन ट्रायंगल्सचं काय घेतलं आपण ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. नाव ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ पी क्यू, बी सी इज कॉन्ग्रुएंट विथ क्यू आर अँड ए सी is congruent with PR. Again angle, this angle 1 is congruent P. बघा हे जे सेम साइन दाखवतो हे काय करतं आपल्याला ते कॉन्ग्रुएंट दाखवतं अँगल सी अँगल आर. राईट. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस, करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस. करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस बघा टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला एक पूर्ण चौकट दिलेली, त्याच्यात आपल्याला माहिती दिलेली जे आपल्याला कळत न कळत लागतेच. बरोबर. आता करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस काय हे दोन ट्रायंगल मी जर असे ठेवले देन वी सी दॅट बोथ आर कॉन्ग्रुएंट. बट इफ आय प्लेस धिस वे, मी जर असे ठेवले तर दिसत आहे कॉन्ग्रुएंट? नो. बरोबर. असे ठेवले तर आपल्याला कॉन्ग्रुएंट दिसत नाही. मी असं ठेवलं तर just I place this way we get not congruent. but if I place this as, बरोबर मी जर काय केलं इथे असं ठेवलं तर आपल्याला तुम्हाला काय दिसतं कॉन्ग्रुएंट दिसतं. याला काय म्हणतात करस्पॉन्डन्स. जस्ट याचा हा वर्टेक्स आणि हा वर्टेक्स जर आपण काय केलं एकमेकावर ठेवले तर आपल्याला काय वाटतं दे आर कॉन्ग्रुएंट. राईट. सो ए इज पुट ऑन पी, बी इज विथ क्यू अँड सी विथ आर. राईट. बरोबर. म्हणजेच काय ए व्हर्टेक्स ए विथ पी, बी विथ क्यू, सी विथ आर. दिस इज कॉल्ड 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस. याला काय म्हणतात 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस. ट्रायंगलच्या बाबतीत माहिती आहे ए बी अँड सी आर कॉल्ड व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. एक काय असतो
अँगलचा जो असतो तो का असतो व्हर्टेक्स, राईट. अँड ट्रायंगल मीन्स 3 अँगल्स. सो 1 2 3 दिस पॉईंट्स आर नोन ॲज व्हर्टायसेस, राईट. पी क्यू आर. आता 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय, जर आपण याच व्हर्टेक्सवर हा व्हर्टेक्स पुट केला किंवा त्याची जोडी लावली, पेअर केली, तरच आपल्याला काय ट्रायंगल कॉन्ग्रुएंट भेटतील. सो दिस इज नोन ॲज 1 to 1 करस्पॉन्डन्स बिटवीन व्हर्टायसेस. सो हियर वी राईट दॅट इज 1 to 1 करस्पॉन्डन्स. असं कसं लिहितो आपण, ए बी सी पी क्यू आर, राईट. ए बी सी पी क्यू आर, राईट. हे झालं करस्पॉन्डन्स. आता कॉन्ग्रुएन्सी बघा, कॉन्ग्रुएन्सी काय, व्हेन 3 sides ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ करस्पॉन्डिंग 3 sides. आता साईड्स करस्पॉन्डिंग कसे येतील, हे झाले व्हर्टेक्स. साईड कशा करस्पॉन्डिंग येतील, करस्पॉन्डिंग बिटवीन साईड्स किंवा करस्पॉन्डिंग साईड्स. सेगमेंट ए बी विथ segment PQ, segment BC with segment QR, and segment AC with segment PR. This is the corresponding between sides, right. आता angles काय, angle A is corresponding with angle P, angle Q is corresponding with angle R, angle B is corresponding with angle Q, and C is corresponding with angle R, right. जर आपल्याला व्हर्टायसेस जर करस्पॉन्डिंग मिळाले तर आपण करस्पॉन्डिंग बिटवीन साईड्स लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ ही साईड्स बरोबर याच्याच आहे, राईट. ही साईड याच्यावर, ही साईड याच्यावर, म्हणजेच काय, ह्या दोन्ही साईड्स काय करस्पॉन्डिंग, याचं आपण दाखवू शकतो, ही साईड आणि ही साईड, राईट. या पद्धतीने हे काय करस्पॉन्डन्स आहे, राईट. आता कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगलची डेफिनेशन काय बघा. When in two triangles corresponding sides are congruent, corresponding sides and corresponding angles are congruent, then that triangles are congruent, right. For example, are congruent with given 1 to 1 correspondence between vertices. ठीक आहे, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. अथवा फॉर एक्झाम्पल A B C, I can draw congruent triangles P Q R. AB with PQ, BC, right. आता काय बघ, AB P Q R, right. A with P, B with Q, C with R. Therefore, in triangle ABC, therefore triangle ABC and triangle PQR are congruent. It is denoted by, Kyle, if triangle ABC and triangle PQR are congruent, it is denoted by
ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल PQR. ही साईन कशी, दोन आडव्या लाईन आणि हे असा. यस, या टाईपने कॉन्ग्रुएन्सी, साइन ऑफ कॉन्ग्रुएन्सी. ओके, ह्याच्यात काय येईल आता की सेगमेंट AB इज काउंट सेगमेंट PQ, सेगमेंट BC इज काउंट सेगमेंट QR, सेगमेंट AC इज काउंट सेगमेंट PR. अगेन angle A is common to angle P, angle B is common to angle Q, angle C is common to angle R, and therefore triangle ABC and triangle PQR are congruent. Okay. Now here test of congruency of triangles. आता टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स हे काय, विच इज नथिंग बट सफिशियंट कंडिशन. आपण बघितलं दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असेल, पहिल्या गोष्ट काय, त्याचे 3 अँगल्स कॉन्ग्रुएंट पाहिजे, 3 अँगल्स आणि 3 साइड्स, राईट. एकूण 6 एलिमेंट्स, एका ट्रायंगलचे 6 एलिमेंट दुसऱ्या ट्रायंगलच्या 6 एलिमेंट्स हे कॉन्ग्रुएंट असेल तर तो ट्रायंगल कॉन्ग्रुएंट, दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू, राईट. बट आउट ऑफ 6 पर्टिक्युलर 3 एलिमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. आउट ऑफ 3, फक्त आपलं आउट ऑफ 6 6पैकी कोणतेही 3 एलिमेंट, पर्टिक्युलर 3 एलिमेंट्स जर काय आले की कॉन्ग्रुएंट झाले तरी आपण त्या दोन्ही ट्रायंगल्स काय कॉन्ग्रुएंट असं म्हणू शकतो. जसं आपल्याला 100 मार्क्सचा पेपर आहे, पण आपल्याला पुढचा वर्ग घेण्यासाठी अलाउ टू नेक्स्ट क्लास वी नीड ओनली 35 मार्क्स. 35 मार्क्स आर सफिशियंट, बरोबर. म्हणजेच काय की त्या पद्धतीने आपल्याला काय 6 एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट असण्यापेक्षा कोणते पर्टिक्युलर 3 एलिमेंट जर कॉन्ग्रुएंट आले तर आपण काय म्हणू, दॅट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, राईट. आता इथे बघा कोणते त्यांचे जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत, शॉर्ट फॉर्म्स आहेत. आता फर्स्ट काय, अँगल साईड अँगल टेस्ट. अँगल साईड अँगल टेस्ट काय बघा की ह्या ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LMNचा फर्स्ट QM आणि साईड MN जस्ट बाय हे जे angle Q is common to angle M, side QR is common to side MN, and angle R is common with angle N. Then this is angle side angle test. These two triangles, triangle PQR is common to triangle LMN. बरोबर. असे जर 3 कंडिशन्स, 3 एलिमेंट जरी कॉन्ग्रुएंट असेल तर हे दोन्ही ट्रायंगल्स काय कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणतो. हे कशाने म्हणतो, बाय ASA टेस्ट. दॅट इज 2 करस्पॉन्डिंग अँगल्स अँड साईड इन्क्लुडेड देम. त्यांच्यामधली जी साईड आहे हे जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन्ही ट्रायंगल्स काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. त्याला कोणती टेस्ट म्हणतो आपण, अँगल साईड अँगल टेस्ट. टेक्स्टमध्ये सर्व आहे, अजून तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा सेकंड साईड अँगल साईड टेस्ट. आता काय, साईड AB इज काउंट LM, B इज काउंट MN, M अँगल M अँड BC इज काउंट विथ MN, बरोबर. ह्या दोन साईन काय दाखवतात, congruent sides. Then these two triangles are congruent, that is triangle ABC is congruent with triangle LMN by side angle side test, SAS test, right. त्याच्यानंतर बघा थर्ड वन SSS test is simple. PQ is congruent XY, QR is congruent YZ and PR is congruent XZ. So by this SSS test these two triangles are congruent. आता बघा दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील, त्याचे 6 एलिमेंट बघितले आपण, 6 एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील, मग बाय युजिंग दिस टेस्ट इफ वी हॅव प्रूव्ड दॅट की ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट विथ XYZ, देन ऑटोमॅटिकली देअर इज अँगल ऑल्सो कॉन्ग्रुएंट. जर त्यांचे हे 3 एलिमेंट्सने जर हे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट होत असेल तर त्यांचे अँगलसुद्धा काय राहतात, कॉन्ग्रुएंट राहतात. म्हणजे ॲट दॅट टाईम P इज कॉन्ग्रुएंट विथ X, Q is congruent with Y and R is congruent with Z, right. हे याला कोणती टेस्ट म्हणतो आपण, साईड साईड साईड. दॅट इज SSS टेस्ट. बाय SS टेस्ट ट्रायंगल PQR is congruent with ट्रायंगल XYZ. त्याच्यानंतर बघा हायपोटेनियस साईड टेस्ट. आता ही हायपोटेनियस साईड टेस्ट जी ती पर्टिक्युलरली कोणासाठी, राईट अँगल ट्रायंगलसाठी. हायपोटेनियस कोणाला राहतो, राईट अँगल ट्रायंगलला, कर्णभुजाकासाठी. मग याच्यात बघा इन ट्रायंगल LMN दिस 2 अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, दॅट इज राईट अँगल. अशा वेळेस बघा फक्त 2च कंडिशन, हायपोटेनियस आणि साईड फॉर राईट अँगल ट्रायंगल. इफ
this hypotenuse and one side, either any one, LM or this MN. But MN is congruent with QR, then by hypotenuse, this hypotenuse and this side. So by hypotenuse side test, ट्रायंगल LMN याच्यात आता दोनच कंडिशन पाहिजे, कारण काय ऑलरेडी तिसरी कंडिशन काय, दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे. सो ट्रायंगल PQR इज ट्रायंगल LMN इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल PQR. ओके, ह्या टेस्ट लक्षात ठेवा. फॉर एव्हर तुम्ही जोपर्यंत मॅथमॅटिक्स रिलेटेड त्यापर्यंत तुम्हाला ह्या टेस्टची आवश्यकता आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 बघा. आता प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1. आता याच्यात मी क्वेश्चन फार मोठा आहे त्याच्यामुळे लिहिला नाही. त्याच्यात काय दिलं आपल्याला की आपल्याला पेअर ऑफ ट्रायंगल्स दिलेले आहे आणि हे जे कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत ते आपल्याला काय केलेले आहे, मार्कने सेम मार्कने दाखवलेले आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की टेस्ट आणि करस्पॉन्डन्स लिहायचं, समजा विथ करस्पॉन्डन्स, बरोबर. आता ABC आणि PQR याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, AB इज काउंट PQ, BC इज काउंट QR आणि AC इज काउंट PR. म्हणून कोणती टेस्ट येईल, बाय yes test, A with P, B with Q and C with R. So by yes test एवढं लिहायचं फक्त. yes test ट्रायंगल ABC इज काउंट ट्रायंगल PQR. सेकंड बघा. आता एक्स इथे ही साईड XY LM अँगल, दोन्ही अँगल आपलं अँगल इन्क्लुडिंग बिटवीन दिस टू साईड्स, कोणत्या XY LM अँड YZ MM. सो बाय SAS कोणती टेस्ट, बाय SA टेस्ट ट्रायंगल XYZ इज काउंट ट्रायंगल LMN. त्याच्यानंतर बघा PQR आणि STU. आता बघा याच्यात काय दिलं फिगर, बघा ह्या बाजूला PS, हिची ही बाजू न देताना काय दिली, इकडची दिलेली, बरोबर. सो ST विथ PR अँड T विथ R. सो करस्पॉन्डन्स काय होईल, PS अँड R विथ T, PR STU. कोणती A अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल ASA टेस्ट. आणि इकडे दोन्ही ट्रायंगल्स काय, राईट अँगल ट्रायंगल्स आहे. हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट, वन साइड कॉन्ग्रुएंट, देयरफॉर व्हाट डू गेट, बाय हायपोटेनियस side test, by hypotenuse side test these two triangles are congruent. Okay, question number 2 first बघा. Observe the information shown in pairs of triangles given below. हे pair of triangles त्याच्यामधले इन्फॉर्मेशन दिलेली आपल्याला. State the two triangles are congruent. Write the remaining congruent parts of the triangles. हे दोन्ही पार्ट्स काय, आपल्या दोन्ही ट्रायंगल्स काय कॉन्ग्रुएंट आहे आणि त्यांचे रिमेनिंग पार्ट्स ते आपल्याला काय दाखवायचे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे, ते लिहायचे आपल्याला कोण कोण, बरोबर. आता ABC याच्यात B कॉन्ग्रुएंट Q दिलेला आहे, BC इज कॉन्ग्रुएंट विथ QR अँड C इज कॉन्ग्रुएंट R. इथे दिलं बघा ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट अँगल PQR, राईट. सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट QR, अँगल ACB कॉन्ग्रुएंट विथ PRQ. So which test, by angle side angle. So by ASA test these two triangles are congruent and therefore BAC. आता रिमेनिंग काय अँगल, हे दोन अँगल रिमेनिंग पार्ट कोण, BAC अँड QPR, अँगल QPR. याला काय लिहिणार आहे आता, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता काय हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहे कोणाचे, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे. एवढं लिहिण्यापेक्षा आपण आता याच्या पुढे असं लिहिणार आहे, सी करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, CACT असं शॉर्टकटमध्ये आपण पुढे लिहिणार आहे. लक्षात ठेवा, CACT मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, राईट. त्याच्यानंतर बघा सेगमेंट AB याची करस्पॉन्डिंग करेल सेगमेंट PQ. नंतर सेगमेंट AC विथ PR. तीन पार्ट कॉन्ग्रुएंट दिलेले होते आपल्याला, आपण रिमेनिंग 3 कॉन्ग्रुएंट लिहिले, राईट. आता हे काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट येतात, हे त्याच्या काय करस्पॉन्डिंग साइड्स आहे. आता हे एवढं लिहिण्यापेक्षा आपण काय लिहिणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स एवढं शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. याचा मिनिंग पण हा एवढा आहे. ओके,
क्वेश्चन नंबर 2 ची बघा सेकंड ॲक्टिव्हिटी. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, फिगर दिलेली आहे आणि फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर ट्रायंगल पी टी क्यू इज अँड ट्रायंगल एस टी आर, पी टी क्यू अँड एस टी आर. आपल्याला ह्या काही कॉन्ग्रुएंट पार्ट दिलेले आणि रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपल्याला लिहायचे. पी टी क्यू अँड एस टी आर. पी टी same sign denoted by same sign, PT is congruent with ST. Again angle PTQ, this angle PTQ and angle STR, these two angles are congruent by vertically opposite angles. Side angle again TQ is congruent with TR, this is given. So by what you get, side angle side, therefore by SAS test, by SAS test these two triangles are congruent and therefore angle TPQ and angle TSR. काय काय आता TPQ, P आणि S इथे पण पाहू शकतो तुम्ही. TPQ and TSR are congruent. Again angle TRS, second काय TR, R with Q है ना, R with this is R with Q. So angle कोणता TRS याला काय TQP किंवा PQT, right? Angle PQT, this angle will congruent with this angle, right? Again segment PQ, remaining one segment is required. Why? In this we get two sides, one side is remaining, so PQ is congruent with SR, segment SR. This is remaining corresponding angles of congruent triangles and corresponding sides of congruent triangle. आता सांगितलं मी तुम्हाला, याला आपण काय लिहिणार आहे, CA CT, याला काय लिहिणार आहे, CS CT. ओके. Now dear student, question number 3 is, from the information shown in the figure state the test assuring the congruency of triangle ABC and triangle PQR. Write the remaining congruent parts of the triangles. काय बा आपल्याला याच्यात जे कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपल्याला दिलेले त्याच्यावरून काय करायचं, टेस्ट लिहायचे आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट्स लिहायचे. बरोबर बा. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल काय घेणार आपण, PQR. What do you get? Angle BAC congruent with PQR, each of 90, right? Again segment AB, segment PQ, segment BC, segment PR, or just we can write segment BC च्या ऐवजी काय लिहू शकतो मी की हायपोटेनियस लिहू शकता तुम्ही, हायपोटेनियस BC, कारण काय दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे. PR, hypotenuse BC, PR. Therefore by hypotenuse साइड टेस्ट. पहा ह्याच्यात आपल्याला जे SAS, ASA आणि दुसऱ्या ज्या टेस्ट आहे ह्या याच्यामध्ये शुअर होत नाही, म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवा काय की ही जी two triangles are 90 degree and this is hypotenuse congruent and one side is congruent. So we get here by hypotenuse side test triangle ABC congruent triangle PQR, right? आता काय लिहायचं आपल्याला, राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स काय, अँगल ABC हा कोण असेल, अँगल ABC विथ जस्ट मिनिट QPR करस्पॉन्डन्स चेक करू आपण. करस्पॉन्डन्स काय ABC, A विथ QA, QPR येईल इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. व्हॉट टू गेट, करस्पॉन्डन्स काय येणार आहे QPR. नोट दॅट A with Q, this B with P and C with
R, right? So correspondence is important. बा इथे पण येईल B A with Q, या A with Q, right? हां, corresponding हे काय आता remaining parts B angle ABC congruent with angle, इथे कोणतंही लिहिलं चालेल आपल्याला, पण इथे आपल्याला काय कॉन्ग्रुएंटली त्यांना करस्पॉन्डन्स महत्त्वाचा आहे. ABC with QPR, right? Again इथं काय corresponding angles of congruent triangles. Again angle ACB, ACB with PRQ. This is also corresponding angles of congruent triangles. And remaining one side AC is congruent with QR. Segment AC is congruent with segment QR or side QR. Corresponding sides of congruent triangles. Okay. Next बघा आता, as shown in the following figure in triangle LMN and PNM, LMN and PNM, LM is equal to PN, काय whatever given, LM is equal to PN, LN is equal to PM. Write the test which assure the congruency of the two triangles. Write their remaining congruent parts. Same as question number 3. आपलं टेस्ट लिहायचे आणि हे करायचे, रिमेनिंग पार्ट्स लिहायचे, कारण आपल्याला 3च पार्ट दिले. आता याच्यात बघा LM इज कॉन्ग्रुएंट विथ PN, LN इज कॉन्ग्रुएंट विथ PM. आता दोन ट्रायंगल्स कोणते दाखवायचे आपल्याला, ट्रायंगल LMN अँड PNM. ट्रायंगल LMN हा अँड सेकंड इज PNM. सो MN इज द कॉमन साईड, MN काय दोघांसाठी कॉमन साईड आहे, अँड देअरफॉर बाय SS टेस्ट दिस टू ट्रायंगल्स kind congruent. In figure in triangle LMN and triangle PNM, what way segment LM congruent with segment PN, again segment LN सेगमेंट LN इज कॉन्ग्रुएंट विथ PM. कधी तुम्हाला याचं रिझन द्यावं लागतं, ते काय लिहाल तुम्ही आता, गिवन हे दिलेलं आहे आपल्याला, जस्ट सेगमेंट MN, सेगमेंट MN विथ NM, सेगमेंट NM, याला आपण रिझन लिहू कॉमन साईड, and therefore by SS test triangle LMN, triangle PNM, right? and remaining काय काय आता रिमेनिंग तिन्ही साइड्स दिलेले आहेत, फक्त काय तिन्ही अँगल्स, अँगल MLN with MPN, isn't it? त्याच्यानंतर LMN of this triangle and PNM of this triangle, right? त्याच्यानंतर कोणता राहिला, एक हा थर्ड, इथला थर्ड अँगल LNM PMN, यांना काय म्हणणार आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन फिगर सेगमेंट AB and segment CB are congruent, AB and CB are congruent, segment AD and segment CD are congruent. Prove that triangle ABD is congruent with CBD. ABD कोणाशी कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे, CBDशी. बघा, इन triangle ABD and triangle CBD,
segment AB, height triangle ABD, and this is CBD. What to get? Segment AB is common to segment CB. Segment AD is common to segment DC or CD. मग बघा हे दोन ट्रायंगल्स आहेत ते ही काय कॉमन साइड, याचा रिझल्ट काय लिहाल तुम्ही? गिवन segment BD is common to segment BD, common side, and therefore by yes test triangle ABD, triangle CBD. Okay, proved. Last question number 6. In figure, angle P is common to angle R. Segment PQ is common with RQ. Again, prove that triangle PQT, this triangle congruent with triangle RQS, PQT, and just आपण बाहेर घेतले ना तर काय होईल? PQT and this one QSR, right? हे दोन ट्रायंगल काय काय राहतं? सेगमेंट किंवा अँगल P just in triangle PQT and triangle RQS काय होतं आपल्याला? अँगल P कॉन्ग्रुएंट विथ अँगल R. सिंगल लेटरने दाखवू शकतो आपण अँगल P and अँगल R, राइट? नेक्स्ट वन PQ कॉन्ग्रुएंट विथ RQ, that is QR. PQ segment PQ congruent segment RQ, PQ is congruent with RQ, right? Again this angle बघा, हा जो अँगल आहे Q काय कॉमन आहे दोघांसाठी, राइट? ह्या पण ट्रायंगल साठी आणि ह्या पण ट्रायंगल साठी. सो Q इज कॉमन अँगल PQS, PQT. ह्या ट्रायंगलचा काय PQT आणि याचा काय RQS. This is given, this is also given, but this is common angle, and therefore by we test angle side angle by ASA test triangle PQT, triangle RQS. Okay.